रजनी आणि रोहिणी एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या बहिणी. रजनीशिवाय रोहिणीचं पानही हलायचं नाही. मात्र एक दिवस लग्न करून रजनी सासरी गेली आणि रोहिणी अगदी एकटी पडली. काही दिवसांनी आजारपणाने अंथरुणाला खिळलेल्या रजनीने मदतीसाठी रोहिणीला बोलावून घेतलं. पण झालं मात्र भलतंच. कथेत पुढे रोहिणीसोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी कथा पूर्ण ऐका आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहिणीला एकटीला राहायची अजिबात सवय नव्हती. केव्हाही पहा ती आपल्या रजुताईच्या मागे मागे असायची. कुठे फिरायला जाताना, कामाला जाताना दोघी आपल्या सतत बरोबर. शाळेतही जाता येताना त्यांची जोडी कधी फुटली नाही. रोहिणीपेक्षा रजनी 3च वर्षांनी मोठी होती. त्यामुळे बहिणीपेक्षा मैत्रिणीचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. तशी रजनी अगदी धीट होती. कुठेही एकटी जायला यायला तिची तयारी असायची. पण रोहिणी मात्र कधी चुकून एकटी असलीच तर सशासारखी भेदरून जायची. अगदी कावरी बावरी व्हायची. त्यामुळे जेव्हा रजनी मॅट्रिक झाली आणि कॉलेजात जायला लागली तेव्हा रोहिणीची चांगलीच पंचायत झाली. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी तर तिला धड झोपही लागली नाही. उद्यापासून मला एकटीला शाळेत जावे लागणार, रजुताई आपल्यासोबत असणार नाही, सारखा हाच विचार तिच्या मनात होता. एकदा तिला वाटलं रजुताईला सांगावं, तुझं कॉलेज सुरू व्हायला अजून बरेच दिवस आहेत ना, तोपर्यंत रोज मला पोहोचवायला आणि आणायला येत जा ना. पण तिला तसा धीर झाला नाही. रजुताई नक्की तिला हसली असती, म्हणाली असती, रोहा आता मात्र कमाल झाली हा तुझ्या पुढे. अगं एवढी मोठी मुलगी तू अजूनही एकटी यायला घाबरतेस, काय कुकुल्या बाळासारखी करतेस. रस्त्यात एवढी माणसे असतात, मग त्यात भ्यायचं काय. पण तिला काय माहिती, रोहिणीला माणसांची तर भीती वाटत होती. गर्दी पाहिली की तिचे मन ओल्या पाखरासारखं पंख मिटून बसायचं. तरी बरं झालं, शाळा सुरू झाली त्या दिवशी तिची सुरेखाशी ओळख झाली. सुरेखा तिच्याच शाळेत होती. 1 वर्ष मागे होती. तिच्या रोहिणीला चांगलाच आधार मिळाला. सुरेखा रोहिणीच्या घराच्या थोडी पुढे राहायची. रोज ती शाळेत जाताना रोहिणीला हाक मारायची आणि परत येतानाही घरापर्यंत तिला तिची सोबत असायची. पण रोज तिच्यासोबत जाऊन येऊन देखील रोहिणीचे मन सुरेखामध्ये कधीच रमलं नाही. रोहिणीचं सारं लक्ष घरी असायचं. कधी एकदा घरी जाते आणि रजुताईसोबत तिच्या गप्पा ऐकत फिरायला जाते असं तिला होऊन जायचं. बहिणीचे हे वेड पाहून तिला आई म्हणायची देखील, अगं रोहा, रजूशिवाय तुला 1 मिनिट देखील चैन पडत नाही, मग उद्या रजूचं लग्न झाल्यावर तुझं कसं होणार. आणि मग त्या विचारानेच रोहिणीला भीती वाटायला लागायची. आणि खरोखरच BA झाल्यावर रजनीचं लग्न ठरलं तेव्हा रोहिणीला काही सुचेना. भैयासाहेबांनी मुलीसाठी स्थळं बाकी छान शोधलं होतं. त्यांना या 2च मुली, दिसायला चांगल्या देखण्या, पैसाही भरपूर, मग काय विचारता. मुलगा चांगला इंजिनियर झालेला होता, दिसायला रुबाबदार, नागपुरात मोठी इस्टेट, घरदार, पुण्यात नोकरी आणि ब्लॉकसुद्धा. साऱ्या मैत्रिणी रजनीचा अगदी हेवा करत होत्या. घरात कसं उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. रोहिणीलाही तसा खूप आनंद झाला होता. पण आपली ताई पुण्याला गेली की ती रोज रोज आपल्याला काही भेटणार नाही या विचाराने ती व्याकुळ होत होती. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच सनईच्या मंजूळ सुरांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सगळीकडे अगदी गडबड उडाली होती. भैयासाहेबांना आणि आईला तर क्षणाची फुरसत नव्हती. रोहिणी रजुताईच्या आसपास भिंगरीसारखी फिरत होती. नव्या नवरीच्या वेशातल्या आपल्या ताईकडे ती डोळे भरून पाहत होती. आता थोड्याच वेळात तिची रजुताई दुसऱ्याची होणार, रोहिणीला ही कल्पनाही सहन होत नव्हती. सारखा तिच्या घशाशी हुंदका दाटून येत होता. इथे गौरीहार पुरणाऱ्या रजुताईच्या डोळ्यातही अश्रूंनी गर्दी केली होती. अखेर धूमधडाक्यात लग्न जागलं. वरातीच्या वेळेस दोघी बहिणी गळ्यात गळे घालून रडल्या आणि शेवटी रोहिणीला एकटीला टाकून रजुताई आपल्या माणसाबरोबर निघून गेली. रोहिणीला घर अगदी खायला उठायचं. तिला सारखी आठवण यायची. तरी बरं, रोहिणी आता कॉलेजला जात होती. सायन्स साईडला ॲडमिशन घेतल्यामुळे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्समध्ये वेळ कसा जात होता हे तिला कळतही नव्हतं. तिला आता मैत्रिणीही बऱ्याच मिळाल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारण्यात, फिरायला जाण्यात
तिचा वेळ जात होता, पण तरीसुद्धा तिला तिच्या ताईशिवाय काही करमायचं नाही. कधी एकदा सुट्टी लागते आणि कधी एकदा ताईकडे जाऊ असं तिला होऊन जायचं. ताईचा नवरा अशोकही खूप बोलका होता आणि शिवाय आता ताईच्या संसारात समीरही आला होता. या सर्वांच्या सहवासात दिवस कसे फुलपाखरासारखे उडून जायचे आणि सुट्टी संपून घरी परतताना रोहिणीची पावलं अगदी जड व्हायची. ती रजनीला नेहमी म्हणायची, ए रजूताई, तू लग्न करून मजेत आहेस आणि मला मात्र सारखी तुझी आठवण येते. मग रजूताई तिला सांगायची, रोहा, आता 2-3 वर्षांनी तुझंही लग्न होईल आणि मग बघ, ताई ताई करणारी तू मला विसरूनही जाशील. रोहिणीला मात्र हे कधीच पटत नव्हते. बघच तू, मी तुला कधीही विसरणार नाही, ती म्हणायची आणि मग स्वतःच्या संसाराचे चित्र रंगवण्यात रंगून जायची. वर्ष भराभर पळत होती. हा हा म्हणता म्हणता रोहिणी BSc झाली. रोहिणीची लाडकी रजूताई मात्र आता हल्ली नेहमी आजारी असायची. तिच्या पोटात नेहमी दुखायचं. निरनिराळ्या डॉक्टरांचे उपाय सुरू होते, पण गुण काही येत नव्हता. डॉक्टरांना मुळी रोगाचे निदानच करायला येत नव्हतं. अखेर एक दिवस तार आली. रजू सिरियस आहे, ताबडतोब निघा. तार वाचून आईने डोळ्यांना पदर लावला. भैयासाहेब घाबरून गेले. रोहिणीच्या तोंडचे तर पाणीच पळाले. तिघेही ताबडतोब पुण्याला आले. रजनीच्या घरी जाईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. काय पाहायला मिळते कोणास ठाऊक, पण ते पोहोचेपर्यंत रजनीला थोडासा आराम वाटत होता. तरी बिछाण्याला खिळलेली रजूताई पाहून रोहिणीला रडू आवरेना. रजनीने रोहिणीला जवळ बोलावलं आणि विचारलं, रोहा, थोडे दिवस मला बरे वाटेपर्यंत इथे राहशील? यांच्या जेवणखाण्याचे सध्या फार हाल होत आहेत ग, आणि समीरही सारखा रडतच असतो, पाहिलेस ना? अगं ताई, एवढंच ना, राहीन की. नाहीतरी माझी परीक्षा आटोपलेलीच आहे आणि मला तरी सध्या काय उद्योग आहे. तुझ्याजवळ राहायला आवडेलच मला. आणि मग अखेर रोहिणी ताईजवळ राहिली. इथे तिचा वेळ कसा जायचा काहीच कळायचं नाही. अशोकरावांच्या जेवणाची तयारी करावी लागायची. ताईची सारी शुश्रूषा करायची आणि छोट्या समीरला खेळवायचं. ह्यात भराभरा दिवस जात होता. ताईच्या प्रकृतीत मात्र सारखा चढ उतार होत होता. अखेर डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं ठरवलं. त्यात धोका होता, पण ऑपरेशनशिवाय दुसरा इलाजही नव्हता. त्या रात्री रोहिणीताईसाठी दुधाचा ग्लास घेऊन गेली, तेव्हा रजनीने तिला आपल्याजवळ बसवलं आणि म्हणाली, रोहा, तुला एक विनंती करायची आहे, ऐकशील ना माझं? ताई, मी कधीतरी तुझ्या मनाविरुद्ध जाते का ग? तसं नाही ग, पण पण वचन दे मला. वचन? अगं, वचन कशाला द्यायला पाहिजे? पण काय ते खरं सांग तरी. नाही नाही, आधी वचन दे. बरं ताई, दिलं वचन, सांग आता. रोहिणीला काहीच अंदाज लागत नव्हता. हे बघ, तू अशोकची चांगली काळजी घेतेस. समीरलाही तुझा चांगला लळा लागलाय. तेव्हा समजा माझं ऑपरेशनमध्ये काही बरं वाईट झालं तर तू यांच्याशी लग्न कर. माझ्या समीरची आई हो. ताई, रोहिणी ताडकन उठली. तिचे हातपाय थरथरत होते. ताई, काय बोलतेस हे? मरणाची आठवण का झाली ताई तुला? आणि मला असं भयंकर सांगायचं होतं म्हणून वचन घेतलंस का माझ्याकडून? नाही ताई, प्लीज प्लीज असं बोलू नकोस. आणि ती ताईच्या अंगावर डोकं ठेवून रडू लागली. रोहा, हे बघ, रडू नकोस ग. काय वाईट सांगितलं मी? मी आता अगदी थोड्या दिवसांची सोबतीन आहे, हे ठाऊक आहे मला. मग मी मेले की अशोक दुसरे लग्न करतील. समीरला सावत्र आई येईल आणि माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळायची नाही. म्हणून तुला सांगितले मी. मला एवढी भीक घाल हो रोहा. मला ठाऊक आहे, माझ्या समीरला सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम देशील तू. ताई, थांब, माझ्याच्याने ऐकवत नाही. रोहिणी ताडकन उठली आणि कानावर हात ठेवून खोलीबाहेर धावत सुटली. आपल्या खोलीतील पलंगावर पडल्यावर तिला रडू आवरेना. ताईचे बोल सारखे तिच्या कानात घुमत होते. ताईचा चेहरा सारखा तिच्या डोळ्यांसमोर दिसत होता. रडता रडता तिला झोप लागली आणि रात्रभर तिला कसली तरी वेडीवाकडे स्वप्न पडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उठायला उशीर झाला. ती उठली तेव्हा 7 वाजून गेले होते. ती पटकन उठली आणि भराभर स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तिचे मन काही थाऱ्यावर नव्हते. बाहेरच्या खोलीत पडलेले पेपर ती उचलायला गेली आणि पडणार तेवढ्यात अशोकने धावत येऊन तिचा हात धरला. अगं रोहा, लक्ष कुठे आहे तुझं? पण खरोखरच रोहिणीचे लक्ष नव्हतं. अशोकचा हा स्पर्श, अशोक हा आपल्या ताईचा नवरा, आपला नवरा, तिला काही समजत नव्हतं.
इतक्या झटकन अशोकने तिचा हात सोडला तेव्हा ती शुद्धीवर आली आणि उठून उभी राहणाऱ्या अशोकच्या नजरेला नजर देताच तिला कळून चुकलं की आपल्या ताईने जे सांगितलं ते अशोकनं देखील सांगितले आहे. आणि मग तिला एकदम चोरट्यासारखं झालं आणि ती पटकन तिथून उठून गेली. त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये एक वेगळाच दुरावा, एक वेगळाच संकोच निर्माण झाला. पूर्वी ती दोघं जेवताना टेबलावर तासनतास गप्पा मारत बसलेली असायची. एकमेकांची थट्टा मस्करी चालायची, पण आता सारं बंद झालं होतं. आता तिला अशोकच्या नजरेला नजर द्यायचाही धीर होत नव्हता. तिच्या नकळत तिचं लक्ष त्याच्याकडे जायचं. त्याचं रुंद कपाळ, काळेभोर केस, दरदरीत नाक हे सारं पाहताना त्याचं लक्ष गेलं की तिची नजर एकदम खाली वळायची. ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा बजावत होती की हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. माझ्या मनात याच्याबद्दल काहीही येता कामा नये. पण आता तिचे मन तिचे राहिलेच नव्हते. अशोकनेही तिला त्याच्याकडे पाहताना कित्येकदा पकडलं होतं. तिला हा सारा ताण असह्य झाला होता. आणि एक दिवस रात्री तिचा बांध फुटला. ती स्पुंधून स्पुंधून रडू लागली. तिची समजूत घालण्यासाठी अशोक तिच्या खोलीत आला, पण त्याला देखील काय बोलावे ते कळेना. त्याने तिच्या पाठीवर हात ठेवून थोपटल्यासारखं केलं आणि मग कोणाचा प्रथम तोल गेला कोण जाणे. पण काय झालं हे लक्षात येताच रोहिणी एकदम दचकली. तिने तिच्या ताईशी प्रतारणा केली होती. ताईने तिच्यावर एवढा विश्वास टाकला होता, तो सारा तिने धुळीस मिळवला होता. तिच्या ताईने तिला अशोक बरोबर लग्न करायला सांगितलं होतं, पण ते स्वतःच्या मृत्यूनंतर. आणि रोहिणीने मात्र ताई जिवंत असतानाच. रोहिणी अगदी घाबरून गेली. तिला वाटलं इथून पळून जावं आणि आईच्या कुशीत डोकं खुपसून मनसोक्त रडावं. पण ताईला ह्या परिस्थितीत एकटं टाकून मुंबईला जाणं शक्य नव्हतं. आणि ताईजवळ मन मोकळं करावं तर तिने ताईचा भयंकर अपराध केला होता. ताईच्या ऑपरेशनची तारीख ठरली. भैयासाहेबांना तार गेली. ते दोघेही पुण्याला आले. रोहिणी अगदी वेड्यासारखी झाली होती. मृत्यूच्या मुखात असलेल्या ताईला तिने फसवलं होतं. रोहिणीकडे पाहून आईला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अगं रोहा, काय हे तुझी दशा? ताईचे आजारपण इतकं का मनाला लावून घेतलंस वेडे? आता ऑपरेशन झालं की तुझी ताई बरी होईल हो. आईचे बोलणे ऐकून रोहिणी एकदम दचकलीच. ताई बरी होईल? हो, कोणी सांगावं, होईलही कदाचित. आपल्याला आनंद होतोय की दुःख होतंय हे रोहिणीला कळेना. अखेर ऑपरेशन पार पडलं, यशस्वीरित्या पार पडलं. डॉक्टरांनी पुन्हा 2 महिन्यांनी चेकिंगसाठी बोलावलं होतं. दिवस भराभर जात होते आणि एक दिवस रोहिणीच्या लक्षात आलं. तिच्या अपराधाला नियतीने क्षमा केली नव्हती. रोहिणीला धक्का बसला. आता काय होणार? डॉक्टरांनी रजनीला बोलावलं होतं. तो दिवस जवळ येत होता. रोहिणी मनातल्या मनात प्रार्थना करत होती, देवा कसंही कर, पण माझी रजुताई बरी होता कामा नये. ज्या देवाजवळ ती ताईच्या आयुष्याची भीक मागत होती, त्याच देवाकडे आज ती ताईच्या मृत्यूचे वरदान मागत होती. आणि मागून झाल्यावर रडरड रडत होती. चेकिंग झालं. डॉक्टरांनी अशोकला बाजूला बोलावून सांगितलं की आमचे प्रयत्न आम्ही केले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं, पण मला सांगायला दुःख होतंय की आम्ही यांना बरं करू शकलो नाही. ह्या जास्तीत जास्त 2 वर्ष जगतील. मध्ये केव्हाही जाऊ शकतील. दरवाजा आड उभे राहून सारं ऐकणाऱ्या रोहिणीची संवेदनाच नष्ट झाली. ताईचे आयुष्य अजून 2च वर्ष, पण त्याचा उपयोग नाही, कारण ती आत्ता मरायला हवी होती. तिची लाडकी ताई आत्ताच मरायला हवी होती, त्याशिवाय इलाजच नव्हता. सारं विश्वच आपल्या डोळ्यासमोर फिरतंय असं रोहिणीला वाटलं. ती धीर एकवटून अशोककडे गेली. तिने त्याला सारं सांगितलं, पण तो तरी काय करणार होता. तुम्ही काहीही करा अशोक, तुम्ही घटस्फोट द्या ताईला आणि माझ्याशी लग्न करा. अशोक म्हणाला, छे छे, ते शक्य नाही रोहा. आमचे दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. मोहाच्या भरात माझ्याकडून चूक झाली, त्याची शिक्षा तिला का? पण अशोक, नाहीतर ती 1-2 वर्षात मरणारच आहे. रोहा, हे तू बोलतेस? मला तुझी मनस्थिती कळते रोहा, पण मी घटस्फोट घेतला तर तिला केवढा मोठा धक्का बसेल. माझ्यावरचा तिचा विश्वासच उडेल. आयुष्यातले शेवटचे दिवस आहेत हे तिचे. मी तिला सोडू शकत नाही रोहा. मला घटस्फोट घेता येणार नाही. रोहिणी लटपटल्या पावलांनी खोलीत आली. पुढचे विलक्षण चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. भैयासाहेब, आई आपले तोंडही पाहणार नाहीत. ताई आपल्याला घरातून हाकलून देईल. समाज आपल्या तोंडावर थुंकेल. आपण ह्या जगात एकट्या राहू. नाही, आपल्याला ते जमणार नाही.
तिने कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. ग्लासभर दूध घेऊन त्यात त्या गोळ्या टाकल्या. चांगल्या विरघळल्या. आता घटाघट हे दूध प्यायचं की मग थोड्या वेळात सारं संपेल. हा मनस्ताप, ही भीती सारं नाहीसं होईल. दुधाचा ग्लास तिने ओठांपाशी नेला आणि त्यात तिला या साहेबांची आठवण झाली. आईची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. ती मनात म्हणाली, आपण मेलो म्हणजे नक्कीच पोलीस केस होईल, डॉक्टरी तपासणी होईल आणि मग आपल्या पापभिरू आईला, एकनिष्ठ वडिलांना जगात तोंड दाखवायची चोरी होईल. त्यापेक्षा असं केलं तर? तो विचार मनात येताच ती दचकली. क्षणभरच, पण ती लगेच ताठ झाली. हो, असंच केलं पाहिजे. ताई हे दूध प्यायली आणि तिचं काही बरं वाईट झालं तर कोणाला काही शंकाही येणार नाही. ती जास्तीत जास्त 2 वर्ष जगेल, मध्ये केव्हाही मरेल असे डॉक्टरांनी सांगितलेच आहे. सारं काही निर्विघ्नपणे पार पडेल. ती उठली आणि ग्लास घेऊन ताईच्या खोलीपाशी आली. दार लोटताना तिचे हातपाय लटपटले. मन जरा डगमगलं, पण तिने अवसान आणलं आणि हा एकच उपाय होता तिच्याकडे. तिचा नाईलाज होता. ताई, दूध घे. ताईने दुधाचा ग्लास घेताच तिने ताईकडे पाठ केली. तिची ताई मृत्यूला सामोरी जात होती. तिची लाडकी ताई, पण तिला काहीच करता येत नव्हतं. ओठ दाताखाली गच्च दाबून, श्वास रोखून ती उभी होती. ताईने ग्लास खाली ठेवला आणि रोहिणीला हात मारली. रोहा, किती काळजी घेतेस तू माझी. बघ स्वतःकडे, किती सुकून केली आहेस. आता मी बरी झाले ना, म्हणजे तुला नुसती बसवून ठेवेन आणि चांगली पहिल्यासारखी करून मुंबईला पाठवेन, बरं का. तू बरी झाल्यावर? नाही ताई, आता तू बरी होणे शक्य नाही. मी ह्या दुष्ट मुलीने तुला विष दिले. रोहिणीला मोठ्याने बोलावंसं वाटत होतं, पण तोंडातून शब्दच फुटेनात. तिचा चेहरा वेडावाकडा झाला. काय झालं रोहा? आईची आठवण आली? रजनीने हळुवारपणे विचारलं आणि रोहिणीचे उरले सुरले अवसान नाहीसे झाले. ती वेड्यासारखी मान हलवत, हुंदका दाबत पळत सुटली अशोककडे. अशोक, अशोक, पटकन डॉक्टरांना बोलवा. ताईला विष दिलंय मी. विष? ताबडतोब डॉक्टर आले. सारे उपाय झाले, पण काही उपयोग झाला नाही. रोहिणीची लाडकी ताई तिला सोडून निघून गेली, एकटीला टाकून. शून्य मनानं आणि रीता अंतःकरणानं रोहा पाहत होती. मन अश्रू ढाळत होतं, पण डोळ्यांचे काठ मात्र कोरडे होते. हृदयाला जखम झाली होती खोल, पण चेहऱ्यावर वेदना दिसत नव्हती. साऱ्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. काय चाललंय ते कळत नव्हतं. काय होणार हे उमगत नव्हतं. आज रोहिणी एकटी जगते आहे, जन्मठेपेची शिक्षा भोगत. जगात एकटी राहायला भिडणारी ही मुलगी, सतत आपल्या ताईचा आधार शोधणारी ही मुलगी, ताईला संपवून तुरुंगाच्या गजाआड येऊन पडली आहे. एकटी, अगदी एकटी. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.